हॅलो एव्हरीवन, आज आपण रबर बनवायला शिकणार आहोत। ह्याच्यासाठी बघा मी 34 इंच लांबीचं असं कापड घेतलेलं आहे आणि रुंदीला हे 3 इंच आहे। ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे कापड दोन्ही साईडून जॉईंट करून घ्यायचं आहे। शिलाई मारून घेतली आहे मी त्याच्यावरती। हे पहा, अशा प्रकारे शिलाई मारून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे कापड अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे फोल्ड करून, आणि मग बाहेरील कापड वरती फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे त्याच्यावरती। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे। हळूहळू आतील कपडा शिलाई मारलेला बाहेर खेचत जायचं आहे आणि पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण कपड्यावरती। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, कपडा खेचत जायचा आहे शिलाई मारून मारून। अर्धा इंचाची टिप मारायची आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। हे पहा, मी कपडा खेचत खेचत शिलाई मारून घेते पूर्ण। शिलाई मारून झाल्यावर बघा, मध्ये 1 इंच मी ओपनच जागा ठेवलेली आहे, त्याच्यामधून मी आतील कपडा बाहेर काढते। अशा प्रकारे मी कपडा पूर्ण बाहेर काढून घेतला आहे आणि 1 इंचाचा गॅप ओपन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये हा मी रबर टाकणार आहे। रबर पूर्ण त्या कापडामध्ये आतमध्ये घालायचा आहे पिनाच्या सहाय्याने, आणि दुसऱ्या साईडून बाहेरून काढून दोन्ही रबराची टोकं शिलाईने पक्की करून घ्यायची आहे शिलाई मारून। उर्वरित रबर मी कापून टाकते आणि कापड पूर्ण सरळ करून घेते। आणि 1 इंचाचे मार्जिन आपण सोडलं होतं, ओपन ठेवलं होतं, त्याच्यावर सुद्धा शिलाई मारून घेतली आहे। अशा प्रकारे आपला रबर रेडी आहे।